आज सोमवार 24 जून. सगळ्यांना सोमवारच्या शुभेच्छा. शिवाची आपण आराधना करतो आहोत. 47वा श्लोक झालेला होता आणि आता 48वा पाहायचा आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. एवढ्या सकाळी, आता माझ्या दृष्टीनं मी सकाळी म्हणते, सगळेजण उपस्थित राहत आहेत. आपले तिकडचे 11 वाजलेले आहेत आणि मला असं एक मनात आज सकाळी दादांचा फोन आल्यावर मनात आलं की भारत देश कसा सगळ्याच बाबतीत पुढं आहे. आता आम्ही इकडे मागे राहायला आलो आहे असं वाटायला की आपली प्रभात तिथे लवकर होती आहे, तिथली 6, तेव्हा इथले 2 आहेत. पण एकंदरीत ब्राह्ममुहूर्त काही चुकत नाही आहे, तिथला किंवा इथला. त्यामुळं छान वाटलं. सगळ्यांना या मुहूर्तावर सगळ्यांना शुभेच्छा. परवाचा श्लोक आपण पाहिला होता की श्रेयान् स्वधर्मो विगुणः. आपला स्वधर्म थोडासा गुणही नसला, कमी दर्जाचा असला, तरीसुद्धा तो परधर्मापेक्षा चांगल्या प्रकारे करायला हवा. कारण परधर्म दिसायला चांगला असेल, दुसऱ्या वर्णाच्या लोकांचा धर्म म्हणजे कर्म हे जरी श्रेष्ठ वाटत असलं तरीसुद्धा आपला स्वधर्म हा श्रेष्ठ आहे. आपल्याला नेमून दिलेलं जे कर्म आहे ते करत असताना कुठलंही पाप लागत नाही. 1, 2, 3 फक्त ओव्या ज्ञानदेवांच्या सांगते, ज्या सहज दृष्टीपुढे आलेल्या आहेत त्या. ते काय म्हणतात, स्वधर्म का करायचा. अगाहा आपला स्वधर्मू आचरणी जरी विषमू तरी पाहावा तो परिणामू फळेल जेणे. तो दिसायला विषम दिसत असला तरीसुद्धा त्याच्या फळाचा किंवा त्याचा परिणाम जो आहे तो पाहायचा आहे. तेवी स्वधर्म साकडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. मग स्वधर्म जरी आपला कडू वाटत असला पाहायला तरीसुद्धा मोक्ष चांगला मिळणार आहे आणि म्हणून तो करायला पाहिजे. उदाहरणं दिलेली त्यांची फार छान असतात. रंभेहुनी बरविया तिया काय कराविया बाळका तेणे म्हणून जे विहित जया जेणे. फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेणे तेची करावी. येरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकलेया. पुढची ओवी मला फार आवडलेली आहे. पायाचे चालणे डोईया केले जैसे आणि स्वधर्मचू पाळावा परबधर्मू तो गाळावा. हा नेमुही पांडवा नको नकी जेवी पै जेची पै का. 2 उदाहरणं फक्त लक्षात ठेवूयात की रंभा किती चांगली असली तरीसुद्धा आपली जी पत्नी आहे ती आपल्याला जास्त प्रिय असली पाहिजे असते. तसंच लहान बाळाला सुद्धा आपली आई कुबडी असू कुरूप असू तरी तिच्या प्रेमावर आपण जगत असतो
आणि दुसरं सांगितलेलं आहे शेवटचं, की चालताना आपल्याला पायच हवे असतात. पायाचे चालणे डोईया केले कैसे, हे उदाहरण लक्षात ठेवायचं. पायानंच चालतो. एखाद्यानं डोक्यावर चालू म्हणेल तर ते योग्य आहे का? नाही. कारण मस्तक श्रेष्ठ, शिरस्थान महत्त्वाचं मानलेलं आहे. म्हणून पायाला कमी महत्त्व द्यायचं का? नाही. तसं स्वतःच्या कर्माला आपण कमी लेखायचं नाही. आपलं कर्म अत्यंत काटेकोरपणानं करणं आणि मग आपल्याला आत्मदर्शन घडेल. पुढचा श्लोक 48 खूप छान आहे. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. सहजम, सहजम, आपण सहज म्हणतो शब्द, तो चुकीचा आहे. ज म्हणजे जन्माला आलेलं. सहजम, आपण जन्माला आलो तेव्हाच जे जन्मले, म्हणजे जन्मतः जे आपल्याबरोबर आले, सह म्हणजे बरोबर, ते सदोषम अपि, ते सदोष असेल तरी सुद्धा, छोटासा संधी आहे, सदोषम अपि न त्यजेत, त्याचा त्याग करू नये. म्हणजे आपल्या जन्माबरोबर आलेलं, आरंभाबरोबर आलेलं जे कर्म आहे ते कधीही टाकून देऊ नये. कारण का? सर्वारंभा हि दोषेण धूमेन अग्नी इव आवृता. संधी आहे बघा. धूमेन अग्निही इव आवृतः. अग्नीला कशाने आवरण घातलेलं असतो? हो, धुराने. अग्नी तेजस्वी असतो, पण धुराने त्याला वेढलेलं असतं. त्याप्रमाणे असं म्हणतो का अग्नी, धुराला टाकून देऊ बाबा मी, नको आम्हाला तो धूर. तो दोष आहे त्याचा, पण तो स्वीकारतो. तसं सर्वारंभा हि दोषेण, सगळी कर्म आरंभाला म्हणजे सुरुवातीला दोषेण, दोषांनी व्यापृत असतात किंवा आवृत असतात. म्हणजे प्रत्येकच कर्म हे दोषांनी युक्त असतं, जसा अग्नी हा धुराने व्यापलेला असतो. म्हणून आपलं कर्म जरी सदोष असलं तरीही त्याचा कधीही त्याग करू नये, मुळीच त्याग करायचा नाही. फार छान असा हा श्लोक आहे. सगळेच हे कर्माविषयीचे श्लोक आपल्याला इतकं काही सांगतात. आज भागवतामध्ये सुद्धा अगदी छान असाच कर्मविषयकच सगळा सिद्धांत सांगणारा अध्याय होता, सर्ग होता. आणि असं वाटतं की सगळीकडे शेवटी मंथन करून एकच लोणी निघते. वेगवेगळ्या गायींचं, वेगवेगळ्या गावांचं दूध जरी आपण एकत्रित केलं, आता मोठ्याल्या डेअरीमध्ये काय करतात, प्रत्येकाच्या घरचं, प्रत्येक गवळ्याचं दूध एकत्रित करतात, त्याच्यापासून मंथन करून लोणी काढतात, लोण्यापासून तूप काढतात. ते शेवटी एकच असतं ना. त्याला आपण म्हणतो का हे या गोठ्यातलं आहे, हे या गोठ्यातलं नाही. तसं काहींचं दूषित असेल, काहींचं स्वच्छ असेल, सगळं मिळून ते शेवटी पवित्रच मानलं जातं. तसं आपण जन्माला येताना जे आपल्याला कर्म आलेलं आहे ते सदोष असलं तरी टाकायचं नाही. कारण कर्माने कधी मनुष्य सुखी होत नाही, हे तुम्हाला भागवतातलं एक वाक्य आता श्लोक म्हणून दाखवीन नंतर. आता आधी याचे समश्लोकी बघू. सहज प्राप्त ते कर्म, सहजच म्हणा, आपण मराठीत सहज म्हणतो, हरकत नाही आहे, पण त्याचा अर्थ कळण्यासाठी सहज प्राप्त ते कर्म न सोडावे सदोषही, न सोडावे सदोषही, दोष सर्वची कर्मात राहे अग्नीत धूरतो, राहे अग्नीत धूरतो. संत तुकाराम म्हणतात, वर्णविभागात सुकृत दुष्कृत पुढे जना होत त्याच्या लेशे, तेथे गुणी खरे अवगुणी निखरे, वेष्ठीला से धुरे जैसा अग्नी, यास्तव वो खटे मानिजे गोमटे, चैत्री कडवटे निंब जेवी. वा, काय सुंदर उदाहरण दिले. कुष्ठळ भ्रतारी मन ठेविनारी, पावेल संसारी तुका म्हणे.
यांनी पण 2-3 उदाहरणं दिलीत बघा, की वर्णविभागात सुकृत आणि दुष्कृत. वर्णानुसार ब्राह्मणाचं कर्तव्य चांगलं आणि क्षत्रियाचं वाईट किंवा क्षत्रियाचं चांगलं, वैश्याचं वाईट किंवा वैश्याचं चांगलं आणि शूद्राचं वाईट असं तर नाहीच नाही. म्हणून सुकृत दुष्कृत म्हणण्याचं कारणच नाही आहे. ते सगळं गुणांवरच अवलंबून आहे. आपण ते त्रिगुण तर खूप खूप रटून आपली उगाळून छान झालं आहे त्याचं आता हे. पण धुरानं जसा अग्नी वेष्टिलेला असतो तसं आपलं कर्म हे दोषांनी युक्त आहे म्हणून टाकून द्यायचं नाही. चैत्री कडवटे निंबजवी. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण काय करतो हो? कडुलिंब गोड म्हणून खातो, का तर वर्षभर आपल्याला निरोगी राहायचे म्हणून. खरं तर रोज आपण खाल्ला ना तो चैत्रातला लिंब तर आपले सगळे दोष निघून जातील. पण लोकांना एक दिवस खाता खाताच नाकी नऊ येतात. पण त्याच्यात सगळे रस घातलेले असतात बघा. ओवा घातलेला असतो, हिंग घातलेलं असतं, मीठ घातलेलं असतं, चिंचेच्या म्हणजे कोळात कालवलेलं असतं आणि शिवाय साखर घातलेली असते. आणि एवढं सगळं घालून ते जर प्राशन केलं चांगला वाटलेला कडुलिंब, आपण पाडव्या दिवशी बोललो नव्हतो पण आपण हे घरोघरी करतो, तर तो जरी कडू लागला तरी तो त्याचा परिणामे अमृतोपमम, परिणाम त्याचा अमृतासारखा असतो. म्हणून त्याला स्वर्गातला अमृतवृक्ष म्हणलेला आहे. तर असा जो आहे तर त्याचं आपण कर्माचं सुद्धा जरी तो दोषयुक्त असलं तरीसुद्धा त्याचा स्वीकार करायचा. कीर्तने म्हणतात, जे वर्णाश्रम धर्मी कर्म कथिले ते योग्य सर्वांपरी, ते कर्तव्य जरी सदोष असले टाकू नये ते तरी. दोषे कर्म सदैव आवृत असे धूमे जसा अग्नितो, कर्मत्याग तथापि योग न असे पार्था असे सांगतो. म्हणून कर्मत्याग हा योग नाही आहे, कर्म करणे हा योग आहे. आणि म्हणून पार्थाला भगवान सांगतायत, अनंत तनय म्हणतात, जरी स्वाभाविक कर्मदोषदायी, जरी स्वाभाविक कर्मदोषदायी, तरी न टाळावे तरी न टाकावे तेन इष्ट पाही. जसा धूमाने अग्नि सदा व्याप्त, तेवी कर्म प्रारंभ दोष लिप्त. कर्माचा प्रारंभच दोषांनी असतो, काही ना काहीतरी दोष राहतोच. मारुलकर म्हणतात, योग्य नसे त्यागाचा स्वकर्म आहे सदोष म्हणून ते. योग्य नसे त्यागाया स्वकर्म आहे सदोष म्हणून ते. धूमामृतवन्नी जसा तैसे निर्दोष कर्म एक न ते, तसे तैसे निर्दोष कर्म एक न ते. कुठलंही कर्म निर्दोष नाही. तुम्ही म्हणाल असं कसं काय? भगवंतांनीच सांगितलंय, भागवतातही सांगितलंय, गीतेतही तेच सांगतायत, ज्ञानदेवही तेच सांगतायत. कर्म म्हणलं की सदोषच आहे. ते कर्माचं फळ चांगलं असो वाईट असो ते भोगावंच लागतं आणि सुख आणि दुःख हे भोगावंच लागतं. आज दादांनी ते प्रारब्ध आणि ती सगळी हे चांगली टाकलेली आहे आपल्यावर, व्हॉट्सअपवर मेसेज टाकलेला आहे. खैर म्हणतात, प्रवृत्ती योग्य कर्मे सदोष तरी सोडणे नसे युक्त. प्रवृत्ती योग्य कर्मे सदोष तरी सोडणे नसे युक्त. अग्नीत धूर तैसे स्वाभाविक दोष सर्व कर्मात. अग्नीत धूर तैसे स्वाभाविक दोष सर्व कर्मात. हा स्वाभाविक दोष आहे. कर्म हे दूषितच असतं. अगदी तसंच भागवतात म्हटलेलं आहे बघा.
तिथेही म्हटलेलं आहे की तुम्ही कर्म केल्यामुळं प्रत्येक कर्म हे दुःखकारकच आहे आणि म्हणून आपण सत्कर्म करा की दुष्कर्म करा, म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं. तसं आपल्या देहात हा आत्मा असल्यामुळं तो खरा वेगळा असून सुद्धा देहाचे सगळे गुण त्याला धारण करावेच लागतात. आपण अग्नीचं उदाहरण पाहिलेलं आहे बघ, ज्ञानदेवांनी सांगितलेलं की काष्ठ ज्या आकाराचं असेल त्या आकाराचा अग्नी होतो. तसं आपल्या देहाच्या आकारानुसार, देहाच्या शेषानुसार आपल्याला आत्म्याला सगळं ते रूप धारण करावं लागतं. आणि मनुष्याचं शरीर हे त्रिगुणांनीच बनलेलं असल्यामुळं त्यामुळं सगळं जे मीपणा, माझेपणा जो आज सारखा आपल्याला संसार मागा लागलेला आहे, तर तो या आत्मज्ञानामुळे त्याचा नाश होतो. आणि आत्मज्ञान होण्यासाठी आपल्याला कर्माची हळूहळू हे कमी करायला पाहिजे. म्हणजे स्वकर्म करायचे, स्वकर्म कुसुमांनी भगवंताची पूजा करायची आहे, पण त्याच्यामध्ये लिप्त व्हायचं नाही, त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. एवढाच फक्त लक्षात ठेवूया. शंकराचार्य काय म्हणतात, जन्माबरोबर जे उत्पन्न होतं, मी आता ते सांगितलं होतं की त्याला सहज असं म्हणतात, सहज कर्म, आणि त्याला कर्म म्हणतात. आता अर्जुनाला ते सांगतायत ना की अरे कुंतीपुत्रा, त्रिगुणात्मक असल्यामुळं कर्म दोषपूर्णच आहे आणि असं दोषयुक्त कर्म आपल्याला सहजतेला सोडता येत नाही, कारण ते जन्माबरोबर आलेलं आहे. सर्व प्रकारचा आरंभ ज्याची सुरुवात केली जाते त्याला आरंभ म्हणतो. आणि या प्रकरणामध्ये सर्वारंभ याचं तात्पर्य असं आहे की सगळी कर्म, कुठलंही कर्म घ्या, अगदी छोटंसं घ्या कुठले, पण त्या प्रत्येक कर्मामध्ये स्वधर्म किंवा परधर्म, स्वधर्मरूप किंवा परधर्मरूप कोणतंही कर्म असेल तर तो 3 गुणांचा परिणाम आहे, सत्व, रज आणि तमाचा. म्हणून ही कर्मे त्रिगुणात्मक असून जन्माबरोबरच प्राप्त झालेली आहेत. ही धुरानं अग्नी जसा व्याप्त होतो त्याप्रमाणे ही कर्म दोषयुक्त असतात. आता त्रिगुणांनी युक्त आहेत म्हटल्यानंतर तमोगुण आला म्हणजे दोष आलाच की नाही मला सांगा. त्याचा किती पॉईंट आहे तो आपण नंतर बघू. की 80% सत्वगुण आहे, 19% रजोगुण आहे, पण 1% तरी तमोगुण आहेच ना. म्हणजे सर्वारंभाही दोष येणं, 1% तरी दोषांनी युक्त प्रत्येक कर्म आहे. त्याच्या हे प्रमाण कसंही वाढत जाईल. एखाद्याचं कर्म 50% सत्वगुण असेल, एखाद्याचा रजोगुण 40-45% असेल, तमोगुण उलटही असेल, एखाद्याचा सत्वगुण 40% असेल, 50% रजोगुण असेल, 10% तमोगुण असेल. आता हे गणित शोधायला स्वतःलाच तपासून पाहायला पाहिजे, मी की कर्म करताना कोणत्या गुणाचा माझ्यामध्ये आविष्कार जास्त होता. आता इतकं काही मी तुम्हाला सांगत नाही की मलाही ते स्वतःला अनुभवावं लागेल, मग आपल्याला बोलता येईल. तर दोषापासून, परधर्माचा स्वीकार करण्यानं दोषापासून मुक्तता लाभणार नाही. त्यापेक्षा मग स्वधर्मच केलेला बरा. अज्ञानी पुरुषाकडून सगळ्या कर्माचा पूर्णपणे त्याग होणं असंभव आहे. आणि परधर्म हा भयानकच आहे, भयकारकच आहे. म्हणून कर्माचा त्याग करणं हे उचित होणार नाही. भगवद्गीता आपल्याला कर्मप्रेरित करते. तुम्ही हात जोडून नुसते बसा, शेवटी 12 वाजता काय, सकाळी 8 वाजताच नाश्त्याची वेळ झाली की जो तो धडपडायला लागतो. बायकोनी नसेल केलं तर बायकोवर हे, मुलीनं नसेल तर मुलीवर राग, आणि स्वतःच करायचं असेल तर स्वतःवरच राग, असं सगळं होतं. आणि म्हणून कर्माचा पूर्णपणे अशेष त्याग, सगळ्या कर्मांचा त्याग होऊ शकत नाही. म्हणून आपण पूर्वी पाहिले, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि. ही तरी कर्म सगळी होतातच आहेत ना, नकळत होत आहेत. पश्यन पाहणं, शृण्वन ऐकणं,
स्पृशन, स्पर्श करणं, जिघरण, वास घेणं, त्यानंतर चालणं, बोलणं, सगळं 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 ही ऑटोमॅटिक जी सहज होणारी आहेत कर्म, त्याच्याचबरोबर जन्माला आलेली अजून बाकीची कर्म आहेत, मग ती आपल्याला सोडता येणार नाहीत. म्हणून या कर्माचा कधीही त्याग करायचा नाही. खूपच दिलेलं आहे त्यांनी, आपल्याला जास्त बघायला सवडही नाही. आणि त्यातलं मुख्य गाभा लक्षात आला म्हणजे बाद झाला की प्रत्येक कर्मामध्ये दोष असेल तर आपण कर्मच टाकून द्यायचं असं करायचं नाही, तर कर्म हे भगवंताचे पूजन म्हणून करा. आणि मग त्यापासून आपल्याला जो दोष आहे त्या दोषापासून दूर होऊन आपल्याला हळूहळू परमात्म्याचं ज्ञान होईल. तर आज तर एक असाही श्लोक वाचला आहे मी आणि तो मला फार आवडला आहे, पण लिहायला वेळ नाही झाला, की आपल्याच देहात दोन्ही आहेत, जीव पण आहे आणि शिव पण आहे. नेहमी गाण्यामध्ये आपण म्हणतो, मला ते गाणं खरं उद्या म्हणायचे, उघडी नयन शंकरा वसंत येवनांतरी, दर्या दर्यात नाचती गान यक्ष किन्नरी. उघडी नयन शंकरा वसंत येवनांतरी. ती पार्वती तपश्चर्या करण्यापूर्वी शंकराला प्रसन्न करून बघत असते आणि वसंत ऋतू सगळीकडं फुललेलं आहे. मी उद्या पुन्हा त्याचं स्पष्टीकरण अधिक करीन. पण शंकर काही तिला वश होत नाही, काही केल्या वश होत नाही, उलट तो त्या मदनाला जाळून टाकतो. म्हणजे पार्वतीच्या लक्षात येतं की मी कर्म करून उपयोग नाही, मी बाकीची भुलावण करून उपयोग नाही, त्यापेक्षा मी तपश्चर्या केलेली परवडेल. आणि तपश्चर्येनं भगवंताला प्रसन्न करून घेता येते. म्हणून मग ती तपश्चर्या लागते. 60 वर्षे का 64 वर्षे पिकली पानं आणि फक्त पाणी भक्षण करून ती राहिलेली आहे. आपण ज्या भाषेत, मराठी भाषेत म्हणायचं तर जस्ट इमॅजिन, नुसती कल्पना करून बघा, 64 वर्षे पिकली पानं खाऊन राहिली ती, आणि मग तो पती तिला मिळालेला आहे. आपण तर भाग्यवान, वटपौर्णिमा आपण 64 वर्षे केलेली आहे. म्हणजे अशी गंमत आहे ज्यांची जास्त लवकर लग्न झाली असतील त्यांच्या बाबतीत. तर एक कुलस्त्री असते आणि ती कुलस्त्रीला तिचा पती रोज मारायचा, आणि म्हणून ती मारायला कंटाळून तिनं आपल्या पतीचा त्याग केला आणि दुसरा पती केला. आता मुद्दाम स्त्रीचं उदाहरण देते की सगळीकडे पुरुषांची उदाहरणं दिली जातात. पण तिचं दुर्दैव असं की तिला दुसराही पती मारायला लागला. मग तिला दुसरं लग्न करून काय उपयोग झाला? 2 पती केल्याचा दोष मात्र तिला लागला. म्हणजे ती पतिव्रता काही राहिली नाही, एकनिष्ठ राहिली नाही. तिचं प्रेम हे व्यभिचारी प्रेम ठरलं. हा दोष सगळ्यात मोठा आहे आणि हा कलंक कधीही धुवून, फक्त समाजामध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना फक्त विचारा, बाकी तिचं आचरण खूप चांगलं असलं तरी असे जर तिनं 2 पती केलेले असतील तर तिला कोणीही कुलस्त्री म्हणून मान्य करणार नाही आणि तिला लागलेला कलंक कधीही धुवून निघणार नाही. फक्त ती एक कुचेष्टेचा विषय होते आणि ती कुचेष्टा कोणीही थांबवू शकत नाही. मग त्याचा जो मनावर, हृदयावर परिणाम होतो, त्या ज्या जखमा भळभळ वाहत राहतील त्या आपण थोपवू शकतो का? ते सहन करू शकतो का? नाही. म्हणून परस्त्री म्हणजे दुसरा पती करणं हे जसं चुकीचं आहे, तसं दुसऱ्याचं कर्म करणं हे भयंकर आहे. हे आपल्याला रोजच्या व्यवहारातून असं समजावून आपलं आपण घ्यायचे. ज्ञानदेवसुद्धा काय म्हणतायत बघा, की या श्लोकातून सुद्धा स्वधर्म आणि सहज कर्माचा विस्तार हा ज्ञानदेवांनी पण केलेला आहे. म्हणूनी भलतीये कर्मी आयासु जरी उपक्रमी, तरी काय स्वधर्मी दोषू सांगे. पैशिळा का सिदोरिया दाटणे एक धनंजया, परिचय वाहता विसावया मिळीजे ते घेणे. परिधर्मपत्नी धांगडी
पोसिथा जरी एकी ओढी, तरी का अपरवडी आणावी अंगा. ज्ञानदेवांनी वेगळं नेमकं उदाहरण सांगितलेलं आहे. खूप आहेत ओव्या, पण 1, 2, 3च फक्त घेतल्या. ते काय म्हणतात की स्वधर्माचरणात समजा काही सायास असतील, कष्ट असतील, म्हणून स्वधर्माला दोष द्यावा का? काखोटीला धोंड्याची कपर घेतली किंवा अन्नाची शिदोरी घेतली तरी दोहींचं ओझं सारखंच असतं. पण जे ओझं घेतल्यानं आपल्या प्रवासात श्रम शमवण्याचं साधन आहे तेच ओझं बरोबर घ्यायचं. एखादं म्हणेल नाहीतरी एवढं ते काय म्हणू आपण डबा, जेवणाचा डबा एवढा जड नेण्यापेक्षा 1 धोंडाच मी नेतो बरोबर, चालेल का हो? त्या धोंड्यानं भूक शमणार नाही. आपल्याला नेण्याचे फक्त डब्याचे श्रम होतील. पोटात गेल्यावर येताना डबा रिकामा राहील ना, मग त्याचं ओझं होणार नाही. तसं धर्मपत्नीचा प्रतिपाळ करणं आणि एखाद्या दुराचरणी वेश्येला किंवा दुसऱ्या स्त्रीला सांभाळणं, या दोहोत जरी पैशाची ओढाताण सारखीच असली तरी परस्त्रीला जवळून ठेवून घेणं हा सगळा दुर्लौकिक आहे. तो दुर्लौकिक अंगाला चिकटवून घ्यायचा का? किंवा मगाशी मी म्हटलं तसं कुलस्त्रीनं दुसऱ्याच्या घराचा आश्रय घ्यायचा का? त्यांच्या घरात सगळी सुखं आहेत, सगळं आयतं मिळणार आहे, सगळ्याला कामाला बाई आहे, मला काही तिथं राबावं लागणार नाही, अशी बाई जाऊन राहू शकत नाही. आणि असं जर झालं तर तिला दंडुक्याचेच घाव सोसावे लागतील. मगाशी म्हटलं तसं नवरा मारतो म्हणून तिनं दुसरं लग्न करून काही उपयोगच नाही. तसं आपलं स्वधर्माचरण स्वतःच आचरण करायचं आहे. दुसऱ्याच्या कामाची उठाठेवही करायची नाही, गुणवर्णनही करायचं नाही आणि ते कर्म तर मुळीच करायचं नाही. आता पुढचा श्लोक आहे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. असक्त बुद्धी, आसक्त नाही म्हणलेलं. एका कान्याचा फरक किती करतो बघा आपल्याला. अ म्हणजे नाही, सक्त म्हणजे गुंतलेली, म्हणजे आसक्ती न ठेवलेली किंवा कुठेतरी त्या फळामध्ये न गुंतलेली जी बुद्धी आहे, सर्वत्र ज्याची आहे, सर्वत्र सतत, आणि जितात्मा ज्यानं स्वतःला जिंकून घेतलेलं आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवलेलं आहे, आणि विगत स्पृहा, स्पृहा म्हणजे इच्छा, हे पुरुषवाचक विशेषण आहे. विगत स्पृहा म्हणजे ज्याची स्पृहा निघून गेलेली आहे असा काय प्राप्त करतो? नैष्कर्म्य सिद्धिं परमा. नैष्कर्म्यामुळं मिळणारी जी सिद्धी आहे, नैष्कर्म्य कशाला म्हटले की कर्म करूनही फळाची अपेक्षा न करणारा, तर तो काय करतो? परमाम, परमा म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अशी ही नैष्कर्म्य सिद्धी ती त्याला संन्यासेन अधिगच्छति. संन्यासाचा अर्थ आपण 18व्या अध्यायाच्या 2ऱ्याच श्लोकात पाहिलेल्या, पहिल्या आणि दुसऱ्या, की संन्यास म्हणजे त्याग आहे. तर कर्मफळाच्या त्यागानं कर्म सोडायचं नाही. आत्ता आपण पाहिलं आता की कसंही असलं, दूषित असलं तरी ते सहज कर्म सोडायचं नाही. तसं कर्मफळाच्या त्यागानं हा जो मनुष्य आहे, जितात्मा आहे, स्पृहा निघून गेलेल्या आहेत आणि ज्याची बुद्धी असक्त नाही, म्हणजे आसक्त नाही, असक्त आहे, आसक्त नाही, असा मनुष्य काय प्राप्त करू शकतो? परमाम सिद्धिम अधिगच्छति. परमसिद्धीला प्राप्त करतो, म्हणजे त्याला नैष्कर्म्य सिद्धी मिळवतो, प्राप्त होते. जे कोणत्याही कर्माच्या फळाविषयी आसक्ती न ठेवणारा, जितेंद्रिय, निस्पृह पुरुष कर्मफळ त्यागाने परमश्रेष्ठ अशी नैष्कर्म्य सिद्धी, म्हणजे कर्मबंधाचा नाश होणारी मोक्ष हीच सिद्धी प्राप्त करतो. म्हणजे त्याला सगळ्यात मोठी सिद्धी मिळणार आहे. फक्त त्यानं स्वतःचं कर्म फळाची अपेक्षा न ठेवता आणि कुठेही न गुंतता स्वतःवर नियंत्रण ठेवणं. स्वतःच आपण 5वा 6वा अध्याय तर नेहमी 5वा श्लोक म्हणतोच की आत्मा एव ही आत्मनः बंधू.
आत्मा एव हि रिपू आत्मा. तिथं आत्मा म्हणजे मीच माझा शत्रू आहे आणि मीच माझा मित्र आहे. म्हणून स्वतःची सिद्धी स्वतःच प्राप्त करायची. तुम्हाला बाजारातनं लाखो रुपये देऊन कोणीही ती सिद्धी आणून देणार नाही. जसं सुखही बाजारात विकत मिळत नाही, सुखाच्या गोळ्या मिळत नाहीत. त्याच्यासाठी कष्टच आणि कर्म म्हणलं की सुख आणि दुःख हे दोन्ही आलेच. आता समश्लोकीत विनोबाजी काय म्हणतात बघा. राखे कुठे न आसक्ती, जिंकूनी मन निस्पृह, तो नैष्कर्म्य महासिद्धी, पावे संन्यास साधुनी. महासिद्धी म्हणले त्यांनी, परासिद्धीला महासिद्धी म्हटले. तर संत तुकाराम म्हणतात, निष्काम जे मन मुक्तीचे भवन, निष्काम जे मन मुक्तीचे भवन. बघा, मुक्तीचं भवन आहे ते. निष्काम मन मुक्तीचे भवन. काय सुंदर कल्पना केली. त्या कर जोडून सिद्धी नमी, पावतो संन्यासी प्रपंच उदासे, मानस उल्हासे हरिपदी. कमी नव्हे लिप्त बुद्धिजित चित्त, झाला स्पृहागत आत्मबोधे. तुका म्हणे जन्म सार्थक उत्तम, तया माझी प्रेम अनंताचे. पहा, जन्माचं सार्थक म्हणतायत. तुकारामांनी स्वतःचं सार्थक करून घेतलं बघा. त्यामुळं कुठलीही स्पृहा नाही. एवढा मोठा नजराणा आला तरी नको आणि ते भगवंताचं विमान आलं तरी नको. कुठलीही इच्छा न धरली की आपल्याला सगळं भरपूर मिळतं. हा अनुभव तर मी सुद्धा भरपूर घेतलेला. जे मिळावं अशी अपेक्षा कराल ना, ती गोष्ट मिळणार नाही. पण आपण काहीही नाही इच्छा केली तर आपल्या पदरात भरपूर 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 दान मिळत असतं. आपल्याला भगवंत असं भरभरून देत असतो. पुढचे बघूया आता. चव्हाण म्हणतात, अंतःकरणी नसे आसक्त, अंतःकरणी नसे आसक्त, जितात्मा निरास झाली मनबुद्धी. ज्यानं जी आत्मा जिंकून घेतला, ज्याची मनबुद्धी ही निरास झाली, म्हणजे निराशा नाही, आशारहित झाली. खरं तर निराशेचा अर्थ चांगला आहे. आपण त्याला व्यवहारात वेगळा म्हणतो की मी निराश झालो. खरं तसं व्हायला पाहिजे की आशारहित होणं म्हणजे निराश. पण आपल्याला दुःखी, आपल्याला नाही मिळाल्यावर जी भावना आहे त्याला आपण नैराश्याची भावना धरतो. तशी नाही आहे इथं अपेक्षित. कुठलीही आस न ठेवणं त्याला निरास. सोडून संन्यास मिळवी पराकोटीची, नैष्कर्म्य सिद्धी जोडून संन्यास मिळवी, जोडून संन्यास मिळवी पराकोटीची नैष्कर्म्य सिद्धी. मोरोपंत म्हणतात, निस्पृह आणि जितात्मा, निस्पृह आणि जितात्मा, ज्याची सर्वत्र तेन सक्तमती, ज्याची सर्वत्र तेन सक्तमती. संन्यासाने पावे, संन्यासाने पावे तोची नैष्कर्म्य सिद्धी उत्तमती. संन्यास म्हणजे त्याग, पण यांनी संन्यास शब्द तसाच ठेवला. तुलसीदास म्हणतात, लगन बुद्धी बहु नाही करे, जिते मन की आस, परमसिद्धी करम की पावे, करी संन्यास. परमसिद्धी करम की पावे करी संन्यास. प्रज्ञानानंद म्हणतात, सर्व ही कर्मी अनासक्त जो, निस्पृह आणि मनोजयी. सर्व ही कर्मी अनासक्त जो, निस्पृह आणि मनोजयी. तया परमन नैष्कर्म्या सिद्धी, संन्यासे लागे पायी. तया परम नैष्कर्म्या सिद्धी, संन्यासे लागे पायी. या संन्यासामुळं तुम्हाला परम नैष्कर्म्य सिद्धी ही आपल्या पायाशी अगदी लोळण घेत येते असं एक एक जण सांगतात. आता शंकराचार्य काय म्हणतात बघूया. असक्त बुद्धी. असक्त बुद्धी म्हणजे पुत्राची, पत्नीची, कुठली जी आपली आसक्तीची जी स्थान आहेत ना, तर या सगळ्यामधून ज्याची आसक्ती कमी झाले अशी असक्त बुद्धी.
मग जीवात्मा ज्यानं आपलं अंतःकरण जिंकलं आहे, शरीर, जीवन आणि विविध भोग यामध्ये असलेल्या इच्छेचा ज्याचा अंत झालेला आहे, निस्पृह, विगतस्पृह म्हटले आपण त्याला निस्पृह शब्द म्हणतो. पण नि म्हणजे निश्शेष आणि विगत म्हणजे निघूनच गेल्या, कुठली इच्छा शिल्लकच नाही राहिली. अशा प्रकारे जो आत्मज्ञानी आहे तो श्रेष्ठ अशा नैष्कर्म्य नामक सिद्धीला प्राप्त करतो. आणि नैष्कर्म्य निष्क्रिय ब्रह्म हा आत्मा आहे. असं ज्ञान झाल्यानंतर त्याची सगळी कर्मही संपुष्टात येतात. तो करत राहतो. आता कालच वाचलं का, आज सकाळी वाचलं, हां ऐकलं आपले आमोद दादा आहेत त्यांच्याकडून, की तो मनुष्य की ह्याच्यातही भागवतातच सगळीकडे सांगितलेलं आहे की तो मनुष्य काय करतो, सगळी कर्म करतो आणि तो सुख दुःख समे कृत्वा, स्वतःला त्याला कुठल्याच गोष्टीचं सुख आणि कुठल्या गोष्टीचं दुःख होत नाही. पण दुसऱ्याच्या दुःखानं मात्र हा दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखानं हा सुखी होतो. हा महत्त्वाचा फरक आहे. स्वतःच्या कुठल्याही कर्मामुळं, स्वतःच्या कृतीमुळं किंवा कुठलं काही केलं म्हणून सुख दुःख या भावनांच्या तो पलीकडे गेलेला असतो. पण म्हणून दुसऱ्याला दुःख झालंय तरी याला काहीच वाटत नाही असं नाही आहे. हा फरक लक्षात घ्यायचा. म्हणजे नैष्कर्म्य म्हणजे काय, निष्क्रिय ब्रह्म हा आत्मा आहे असं ज्ञान झाल्यावर त्याची सगळी कर्म संपुष्टात येतात. सगळी जशी आपली श्वासोच्छ्वास आदी जी मगाशी पश्चन शृण्वन सगळी कर्म ही सहज होत असतात. त्याच्याकडे आपण मुद्दाम लक्ष देतो का नाही. जेव्हा प्राणायाम करायला लागतो तेव्हा कळतं की डाव्या नाकपुडीने श्वास आत घेतोय, उजवीकडून सोडतोय, पुन्हा उजवीकडून घेतोय, डावीकडून सोडतोय. तो कसा घशाला लागून आतपर्यंत, पोटापर्यंत, हृदयापर्यंत कुठं कुठं जातो आहे, अपानवायूपर्यंत जातोय. अपानवायू म्हणजे सगळ्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. तर हे नैष्कर्म्य करून सुद्धा त्याच्याबद्दल ओढ न ठेवणं, आणि म्हणून त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते असं म्हटलेलं आहे. कर्मापासून उत्पन्न झालेल्या सिद्धीपेक्षा विलक्षण अशी मुक्ती मिळणं, त्या मुक्तीतच स्थित होणं ही सर्वोत्तम सिद्धी आहे. आणि या सिद्धीचा संन्यासाच्या योगाने किंवा संन्यासाच्या योगाने म्हणजेच यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यामुळे जाणीवपूर्वक ज्ञानमय अवस्थेत सगळ्या कर्मांचा त्याग करून किंवा लाभ करून घेतात असं म्हटलेलं आहे. 5व्या अध्यायात म्हटलं का, सर्व कर्माणि मनसा संन्यस्य, सगळी कर्म मनानं सोडून द्या. आणि 5व्यातल्या 13व्यातच पुन्हा म्हणलं, नैव कुर्वन्न कारयन, म्हणजे करत असून सुद्धा न करणारा अशी जी भावना आहे ती आपल्याला आली पाहिजे. तर ज्ञानदेवानी तर किती आपण आता वाचले आहेत किंवा अजून वाचणार आहोत. आता पुढच्या उभ्या होतील, आज उद्यातच सुरू होतील, की सगळी यमनियमाचा आपण आश्रय घेतल्यानंतर हळूहळू आपल्या बुद्धीला परिपक्वता येते. जसं पिकलेलं फळ जे असतं ते देठापासून अलगद सुटतो. म्हणून आपण जे म्हणतो की नाही, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीयमामृतात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जय श्री कृष्ण.